नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावांनो, मी पुन्हा एकदा अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। पशुपालक मित्रांनो, जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबत लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, कॉमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशनला ऑल करण्याचं विसरू नका, कारण येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर येतील। तर चला पशुपालक मित्रांनो, जास्त वेळ न घेता मी तुम्हाला आज लोणी मार्केटमधील या सर्व गायी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माहिती संपूर्णपणे ऐकायची आहे। पशुपालक मित्रांनो, खूप छान माहिती अशी झालेली आहे, शेवटपर्यंत माहिती ऐकली तर नक्कीच तुमचा फायदा होईल। तर पशुपालक मित्रांनो, लोणी मार्केट म्हणजे हे गायांचे समुद्र आहे। तसेच लोणी मार्केट हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले जनावरे बाजार आहे। या ठिकाणी भरपूर प्रमाणात गायी विक्रीसाठी येत असतात। सरासरी 5 ते 7 हजार गायी सोमवारपासून ते बुधवारपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असतात। यामध्ये HF जातीच्या गायी असतात, तसेच डेन्मार्क, बायप, गीर आणि देसी पण जातीवंत गायी पण इथे विक्रीसाठी येत असतात। पशुपालक मित्रांनो, तुम्हाला जर दुग्ध व्यवसाय वाढवायचा असेल, आपला डेअरी फार्म सेट करायचा असेल, त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोणी मार्केटमध्ये HF क्वालिटीची गायी खरेदी करणे। तर HF गायी खरेदी करण्यासाठी तुम्ही एकमेव ठिकाण म्हणजे साईबाबा डेअरी फार्म या ठिकाणी येऊन तुम्ही गायी खरेदी करू शकता। पशुपालक मित्रांनो, जर्सी पण गायी या ठिकाणी विक्रीसाठी येत असतात। ज्या पशुपालक मित्रांना SNF साठी, फॅट साठी आणि डिग्रीसाठी जरा खूप महत्त्वाची गाय असेल तर ती जर्सी गाय या लोणी मार्केटमध्ये उपलब्ध असते। जवळजवळ 40 ते 50 गायी संपूर्ण मार्केटमध्ये जर्सी क्वालिटीच्या गायी विक्रीसाठी असतात। तर तुम्ही त्या पण गायी खरेदी करून आपल्या इतर HF क्वालिटीच्या गायांच्या दुधामध्ये ते दूध मिक्स करून गायांची SNF वाढू शकता, फॅट वाढू शकता, डिग्री वाढू शकता, जेणेकरून क्वालिटी वाढेल, क्वांटिटी वाढेल आणि उत्पन्न पण वाढेल। पशुपालक मित्रांनो, आपण दिलेल्या गायी सर्वप्रथम मार्केट नियमानुसार सरमुके अंगपडीची गॅरंटी देतो आणि सरमुके निघले किंवा अंगपडी झाली तर ती गाय आपण रिवर्स घेतो किंवा त्या गायीची भरपाई म्हणून मार्केटच्या नियमानुसार आपण दिलेल्या रकमेतून 25% रक्कम परत शेतकरी मित्रांना परत करतो। तर पशुपालक मित्रांनो, तुम्ही लोणी मार्केटमध्ये येत चला किंवा लोणी मार्केटमध्ये तुम्हाला सहजासहजी येण्याचे जमले नाही तर गुरुवारपासून तर बुधवारपर्यंत आपल्याकडे फार्मिंगवर पण गायी खरेदी विक्री चालते। गायी खरेदी केल्यानंतर तुम्ही आपल्याकडून लोणी मार्केटचा दाखला तयार करून देण्यात येईल आणि तुम्ही महाराष्ट्रातून कोणत्याही ठिकाणाहून गायी खरेदी करण्यासाठी आले असाल तर पशुपालक मित्रांनो, तुम्हाला इथे राहण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल, तुमची जेवणाची सोय केली जाईल, तसेच सर्वात महत्त्वाची सोय म्हणजे ट्रान्सपोर्टची सुविधा पण उपलब्ध करून दिली जाईल। पशुपालक मित्रांनो, कंटिन्यू साईबाबा डेअरी फार्मकडे व्यवहार चालत असतात। साईबाबा डेअरी फार्मचे व्यवहार खूप चांगले आहे, पारदर्शक आहे। या ठिकाणी कोणत्याही पशुपालक मित्रांची फसवणूक केली जात नाही किंवा बळजबरी करून गायी माती मारल्या जात नाही। बघा पशुपालक मित्रांनो, लोणी मार्केटमध्ये किती छान छान सुंदर सुंदर अशा गाया विक्रीसाठी येत असतात, ज्यांची दूध देण्याची क्षमता 20+ असते, 25+ असते, 30+ असते। तर पशुपालक मित्रांनो, तर आज आपल्या सोबत आहे संतोष भाऊ बोरुडे। संतोष भाऊ बोरुडे, तुमचं साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद। आणि लोणी मार्केट हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा गाई बाजार आहे। संतोष भाऊ, तुमचं साईबाबा डेअरी फार्मवर पुन्हा एकदा स्वागत आहे। धन्यवाद। अनवर भाई, मी एक तुम्हाला सांगितो का गायांची सरासरी आता गायची किंमत किती असणार आहे सध्या? सरासरी गायांची किमती जर बघितल्या तर फर्स्ट लॅक्टेशनच्या गाया पण असतात, सेकंड लॅक्टेशनच्या पण गाया असतात, तिसऱ्या वेतनाच्या पण गाया असतात। पहिल्यारू गाई 17 ते 18 लिटर दूध देण्याची क्षमता ठेवते। तसेच दुसऱ्या वेतनाची गाय जर बघितली पशुपालक मित्रांनो तर सरासरी 20+ गाय असते, 25+ गाय असते। अनवर भाई, याच्या गाया खरेदी करण्यासाठी किती रुपये द्यावा लागेल आम्हाला तुम्हाला?
तरी पण जर बघितली गायीची किंमत सरासरी 50,000 पासून तर लाख रुपयापर्यंत गायींची किंमत असते. त्यामध्ये फर्स्ट लॅक्टेशनची गाय जरा बघितली मीडियममध्ये असते, त्यापेक्षा वरती हाईट असते 5.5 फुटाची असते, 6 फुटापर्यंत 6.5 फुटापर्यंत पण गायींची हाईट असते. त्या गायांची हाईट जरा जास्त असली आणि बॉडी स्ट्रक्चर खूप छान असलं, लंग्स थुतन आणि गायांची क्वालिटी बघून त्यांचं रंगरूप बघून तसेच गायांची दूध देण्याची क्षमता 20+, 25+, 30+, 18+, 15+ किंवा 12+ 2 टायमाला, तर यावर गायांची किमती ठरवल्या जातात. तर अनवर भाई, ज्या टायमाला तुम्ही म्हणता गाय 20 लिटर 25+ दूध देत असते, पण आमच्या इकडे आल्यानंतर ती गाई दूध कमी देत असते, तर आमच्याकडं काही खाद्य कमी पडतात त्यांना खायला? खाद्याचा विषय नाही, गाई दूध देण्याचे कमी कारण म्हणजे सर्वात प्रथम गाईची जी प्रजनन क्षमता असते, गाई प्रजनन झाल्यानंतर तिची डिलिव्हरी झाल्यानंतर आपण मुळात तिला कॅल्शियम देत नाही आणि गाईच्या पोटात थोडासा जार शिल्लक असतो, तो जार काढून घ्यावा लागतो. संपूर्णपणे गाई वेळल्यानंतर गाईचा जार काढल्यानंतर त्या गाईला कॅल्शियम देणे, मायफॅक्स देणे, इंजेक्शन देणे आणि अनेक प्रकारचे औषधं असतात, ते औषधं दिल्यानंतर आणि 7 ते 10 दिवसापर्यंत तिला आंबवणची प्रक्रिया पण चालू ठेवावी लागते. त्यानंतर गाईचे दूध 21 दिवसांपर्यंत वाढत असते. त्यानुसार आपण गाईची काळजी जर घेतली तर 100% गाय 20+, 25+ चालणार असते. आता ही बघा व्हिडिओमध्ये, ही जर तुम्हाला गाय दिसतच असेल, ह्या 25+च्या गाय आहे. या गाया दूध का कमी देत नाही, याचं कारण काय? कारण ज्या व्यक्तीने, शेतकरी मित्राने, पशुपालक मित्राने गाय खरेदी केली, तर तो पशुपालक मित्र त्याची संपूर्णपणे काळजी घेतो आणि संपूर्णपणे गायीची काळजी घेतल्यानंतर तिला योग्य पद्धतीने आहार देत असतो. आहारासाठी कोणकोणतं खाद्य त्यांना चारावं लागेल आपल्याला? आता आहारासाठी जर बघितलं तर गायी वेळल्यानंतर तिला सर्वप्रथम 10 दिवसापर्यंत आंबवण देणे गरजेचे असते. आंबवण म्हणजे काय असतं? बाजरी असते, गूळ असतो आणि 2-3 खाद्यपदार्थ असतात, ते मिक्स करून भरडा वगैरे मिक्स करून त्याला द्यायला पाहिजे. त्यानंतर गोळी पेंड झाली, त्यानंतर सुग्रास, वालीस, मुरघास, त्यानंतर बार्ली, असे अनेक प्रकारच्या खाद्याचे प्रकार असतात. ते खाद्य पण त्यांना योग्य वेळी देणे गरजेचे असते, मग गाईचे दूध 100% वाढते. आता आमच्याकडे पाहायला गेलं तर आमच्याकडे ऊस ज्यादा असतो, गिन्नी गवत आहे आणि अजून कोणकोणतं गवत चारावं लागेल त्यांना? आता ऊसामध्ये कार्बोदक हे भरपूर प्रमाणात मिसळलेले असतात, त्याच्यामुळं ऊस हा गायांना खाण्यासाठी गोडवा म्हणून खूप महत्वाचा आहे. पण कमी प्रमाणात ऊस हा चारावा लागतो, कारण कार्बोदकचे प्रमाण जास्त असल्यामुळे गाईला भविष्यात कधी पण धोका होऊ शकतो. उदाहरणार्थ तिच्या पिशवीला पण धोका होऊ शकतो किंवा तिच्या स्तनाला पण धोका होऊ शकतो. गाईला काशेमध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा उदाहरणार्थ गाई न लागणे, त्याची ब्रीडिंगचं योग्य वेळ होणे, असे अनेक प्रकारचे समस्या निर्माण होतात. ते मोर घास आणि त्याचं काय राहतं नक्की? मोर घास कसा करावा लागेल? मोर घास हा आपला शेतामधील चारा, मका, त्यानंतर गिन्नी गवत, म्हणजे उदाहरणार्थ सुपर नेपियर, 4G बुलेट, आता 5G पर्यंत पण आलंय, त्याच्यामध्ये पण 2-3 प्रकार आहे. आणि आपण काही मजूर वगैरे लावून ते मशीनमध्ये काढल्यानंतर त्याची प्रक्रिया बॅगेमध्ये भरण्याची केली जाते. त्यामध्ये थोडेसे मिठाचे पाणी, थोडेसे गुळाचे पाणी असे करून त्याची साठवणूक केली जाते आणि 2-3 महिन्यानंतर साठवणूक झाल्यानंतर मग ती बॅग खोलून गायींना चारण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. तर आम्ही आज तुमच्याकडून भरपूर माहिती घेतलेली आहे, पण अनवर भाई, आता तुमच्या घरी येण्यासाठी तुमचा नंबर आम्हाला भेटू शकतो का? माझा नंबर आहे 9881450147. पत्ता आहे कोलार बुद्रुक, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. शिर्डीपासून दक्षिणेला 20 किलोमीटरच्या अंतरावर गाव म्हणजे कोलार बुद्रुक आणि आपल्या कोलारपासून 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर लोणी खुर्द, बाजार आवार समिती राहता, या ठिकाणी पण गाया मिळतील आणि फार्मिंगवर सुद्धा आपल्याकडे रेग्युलर प्रमाणे गाया मिळतील. धन्यवाद.
माहिती जर आवडली असेल पशुपालक मित्रांनो, तर तुम्ही आपल्या साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चाला आणि आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करत चाला. आपल्याकडे खूप छान छान क्वालिटीच्या गाया विक्रीसाठी असतात. 25 लिटरच्या असतात, 20 लिटरच्या असतात, 15 लिटरच्या असतात. आणि तुमचं बजेट जर कमी असेल 10 लिटर 12 लिटर या रेटच्या पण सुद्धा तुम्हाला गाया उपलब्ध करून देऊ. आणि गाई खरेदी करण्यासाठी एकदा तुम्ही 100% साईबाबा डेअरी फार्मला व्हिजिट द्या. व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला इथे अनेक प्रकारचे फार्म असतात. त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन गाया दाखवल्या जातील आणि गाया दाखवल्यानंतर तुम्हाला जी गाय पसंत पडेल, जी गाय तुम्हाला आवडेल, त्या गायचा व्यवहार तुमच्या बजेटप्रमाणे करून दिला जाईल. तर पशुपालक मित्रांनो, आपल्या साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. कॉमेंटमध्ये चांगली प्रतिक्रिया नोंदवा आणि इंस्टाग्रामला, फेसबुकला, व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.